सध्या जर आपण बघितलं तर मान्सून अजूनही वीक आहे आणि कोणतीही सिस्टम कालपर्यंत सक्रिय नव्हती. आता बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. परंतु ते शॉर्ट लिव्हड असणार आहे. 1-2 दिवसासाठीच ते तिथे राहील आणि बंगालच्या उपसागराच्या आसपासचे जे प्रदेश आहेत, ओडिसा, त्यानंतर पश्चिम बंगाल इकडे चांगल्या पावसाची शक्यता आहे. आणि ईस्ट वेस्ट शेअर झोन ज्याला आपण पूर्व पश्चिम द्रोणीय रेषा असं म्हणतो, ती काय सक्रिय नाही आहे आता. त्यामुळे आपल्याकडे पावसाचे चान्सेस खूपच जास्त आहेत किंवा खूप मुसळधार पाऊस पडू शकतो अशी परिस्थिती निर्माण होण्याचे चान्सेस कमी आहेत. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येणारे 4 ते 5 दिवस तुरळक ठिकाणी पडू शकतो, परंतु तो सर्वदूर किंवा सगळ्याच ठिकाणी खूप चांगला पाऊस पडेल अशी परिस्थिती नाही. पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस पडला जुलैच्या, त्याचे कारण म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं बंगालच्या उपसागरामध्ये, जे की आताही आहे. परंतु डिफरन्स असा आहे की त्यावेळी ते इंटेन्सिफाय होऊन डिप्रेशन झालं होतं. त्याचबरोबर जी कोकण किनारपट्टी आहे तिथं एक ऑफशोअर ट्रफ पण होती. त्याचबरोबर ईस्ट वेस्ट शेअर झोन होता आणि 21 डिग्री नॉर्थ म्हणजे मुंबईच्या अलॉंग जे लॅटिट्यूड आहे तिथे त्या ठिकाणी ईस्ट वेस्ट शेअर झोन होता. तर या सर्व कारणांमुळे मान्सून खूप स्ट्रॉंग होता आणि त्यामुळे चांगला पाऊस पडलेला आपल्याला दिसून आला आणि काही प्रमाणात तो सर्वदूर होता असंही आपण म्हणू शकतो. कारण त्यावेळी आपले जे पर्जन्य छायेचे प्रदेश आहेत तिथे सुद्धा पाऊस पडलेला आहे, परंतु त्याची तीव्रता खूप कमी होती. पण आता जर बघितलं तर बऱ्यापैकी उघडीप आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येते आणि आता जरी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असलं तरी इतर ज्या सिस्टम्स आहेत त्या ॲक्टिव्ह नाही आहेत आणि त्यामुळं पाऊस कमी पडतो. एल निनो ऑलरेडी सक्रिय आहे. जूनमध्येच आपल्याकडनं प्रेस रिलीज गेलं होतं की एल निनो ह्या ऑलरेडी सक्रिय झालेला आहे आणि त्याची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता आहे येणाऱ्या 2 ते 3 महिन्यांमध्ये. तो एल निनो ऑलरेडी आहे, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला जाणवतो आणि मग प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात की एल निनो आहे, मग जास्त पाऊस पडला आहे मागच्या आठवड्यात, तर त्याचं ते कसं रिलेट करायचं? तर एल निनोच्या वर्षी पाऊस पडत नाही अशी परिस्थिती नसते. पाऊस पडतो, परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी आणि बिलकुलच नाही अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन त्याचं असतं आणि आपण तसंच परिस्थिती पहिल्या आठवड्यात बघितली, ज्यावेळी पुणे घाटमाथा त्यानंतर उत्तर कोकणातली किनारपट्टीचा प्रदेश इथे जास्त पाऊस झालेला दिसून आला. परंतु मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र इकडे पाऊस झाला आहे, परंतु तो खूप कमी आहे. त्यामध्ये 40-45 डिग्री 40 ते 45% हे आहे, तूट आहे. तर अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन एल निनो ज्यावेळी असतो त्या वर्षी असतं आणि एल निनोचा इम्पॅक्ट होताना दिसतोय आणि भारतीय हवामान विभागाने ऑलरेडी दुसऱ्या टप्प्यातला आपला दीर्घकालीन अंदाज आहे त्यामध्ये सांगितलंच होतं की यावर्षीचा जो पाऊस आहे, सीझनल रेनफॉल आहे जून ते सप्टेंबरचा, त्यामध्ये तो सरासरीच्या 90% इतकाच पडेल म्हणून. तर पाऊस पडेल नाही असं नाही आहे, पण त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा खंड जे आहे ते जास्त दिवसांसाठी खंड असू शकतात. त्याचबरोबर पाऊस अनइवन किंवा असमान प्रमाणे पडू शकतो. घाटमाथ्यांवर आताचं जर परिस्थिती बघितली मागच्या 4-5 दिवसातली, घाटमाथ्यांवर खूपच कमी पाऊस पडताना दिसतोय. काल पूर्ण घाटमाथ्यांवर पाऊस पडलेला नाहीये. आज काही 1-2 ठिकाणीच पाऊस पडलाय, बाकीच्या ठिकाणी शून्य म्हणजेच ड्राय कंडिशन आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ड्राय कंडिशन्समध्ये कोरड्या प्रकारचं वातावरण आहे आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात जो पाऊस पडला होता घाटमाथे आणि कोकण किनारपट्टीला जास्त पडला होता, तर त्याला भौगोलिक कारण आहे की घाटमाथ्यांवर ज्यावेळी मान्सूनचे खूप 40 ते 45 नॉट्स म्हणजे जवळजवळ 70 ते 80 किलोमीटर वेगाने येणारे जे वारे आहेत ते घाटमाथे म्हणजे सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत त्याला ते धडकतात आणि मोठ्या उंच ढगांची निर्मिती होऊन तिथे जास्त पाऊस पडतो आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशाकडे ते ढग येता येता त्यातलं बाष्प कमी झालेलं असतं आणि म्हणून मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल इकडे पाऊस तुलनेने कमी पडतो कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांच्या. सांगितलं की कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे, परंतु बाकी इतर ज्या सिस्टम्स आहेत त्या सक्रिय नाहीत. त्यामुळे आपल्याकडे पाऊस तुरळक ठिकाणीच पडण्याची शक्यता आहे आणि तो खूप जोरदार मुसळधार अशा प्रकारचा नसणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस काही ठिकाणी पडू शकतो, तो सर्व दूर नसणार आहे. असंच नाही आहे, जसं मी सांगितलं पाऊस पडेल, परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशन हे सर्वदूर असणार नाही आहे आणि इंटेन्सिटी किंवा तीव्रता ही हलक्या ते मध्यम स्वरूपाचीच असण्याची शक्यता आहे. त्याची जर परिस्थिती बघितली तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे
परंतु महाराष्ट्र रिजन जर बघितला तर तिथे क्लाउड फ्री आहे बऱ्याच ठिकाणी. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आपण बघतोय की क्लाउड फॉर्मेशन आहे, परंतु ते इतकं नाही की ज्यामुळे खूप मुसळधार पाऊस पडेल. आणि आता मग प्रश्न असा आहे की बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, तरी आपल्याकडे मान्सून इतका स्ट्रॉंग का नाही आहे? तर जसं आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यात बघितलं होतं की अलॉंग दी वेस्ट कोस्ट ऑफशोअर ट्रफ आणि 21 डिग्री नॉर्थला पण पूर्व पश्चिम जी द्रोणीय रेषा ही सुद्धा होती. तर तसे काही सिस्टम्स आता अवेलेबल नाही आहेत. आणि त्याचबरोबर विंड्सचं जर बघितलं तर इतके स्ट्रॉंग नाही आहेत जितके आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये बघितले होते. आणि जर आपण वरच्या लेवलला बघितलं 3 ते 5 किलोमीटरला, तर तिथे डेप्थ जी आहे मान्सूनच्या वाऱ्यांची ती इतकी जास्त नाही आहे. उलट आपण बघू शकतो की कोरडे वाऱ्यांचं प्रमाण सुद्धा आपल्या रिजनवर वाढलेलं दिसून येत आहे. आणि येणाऱ्या 5 दिवसांचा जर अंदाज बघितला तर रायगड, ठाणे, त्यानंतर पुण्याचे घाटमाथे, अहिल्यानगर, त्यानंतर नाशिकचे घाटमाथे, संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी तुरळक ठिकाणी आपण बघू शकतो की पावसाची शक्यता आहे. आणि त्याचं प्रमाण पण खूप जास्त नसणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस या ठिकाणी पडू शकतो आणि तो सर्वदूर नसेल. उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा सिमिलर कंडिशन्स असण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्याचं म्हणजेच गुरुवारची जर परिस्थिती बघितली तर सांगली, साताराचे घाटमाथे आणि सातारा असेल किंवा मग धाराशिव आणि सोलापूर असेल, या ठिकाणी तुरळक ठिकाणी आपण ह्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कुठेही मुसळधार पावसाची वॉर्निंग येणारे 5 दिवस तरी महाराष्ट्रासाठी नाही आहे. तर पाऊस पडू शकतो, परंतु त्याची तीव्रता खूप जास्त असणार नाही आहे. तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असू शकतो. आणि त्यानंतर इथं सॅटेलाइट इमेजरीवरून पण आपण बघितलं. आणि आता पावसाची तूट जर बघितली की 1 जून ते आतापर्यंत पावसाची किती तूट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर आपण इथं बघितलं तर सोलापूरला 39% तूट आहे पावसामध्ये, लातूरमध्ये 29%, त्याचबरोबर बीडला 39%, त्यानंतर हिंगोलीला 53% तूट आहे. आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जर बघितलं तर ते सर्वाधिक तूट आहे पावसामध्ये, 71%, वजा 71% इतकी तूट पावसाची त्या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि हा जो रिजन आहे उत्तर कोकण आणि पुण्याचे घाटमाथे, त्याचबरोबर रायगड या ठिकाणी जी पहिली जी सिस्टम होती पहिल्या आठवड्यातली, त्यावेळी जास्त पाऊस झालेला दिसून येतोय. परंतु पर्जन्य छायेच्या प्रदेशांमध्ये मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये अजूनही पावसाची तूट कायम आहे. अजून आपण क्लिअर स्काईज पण बघतोय आणि त्यामुळं टेम्परेचरमध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी त्याच्या सरासरीपेक्षा वाढ झालेली आपल्याला दिसून येते. पण त्याचा काही इतका इम्पॅक्ट होणार नाही, कारण मधून ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळं टेम्परेचर नक्कीच वाढलेलं आहे, परंतु इट्स नॉट वॉर्निंग देण्याइतकं त्याचे हे नाही आहे.